सकाळी उठल्या उठल्या गुडघा जाम होतो, पण थोडं फिरून आलं, हालचाल केली की मोकळा होतो. जर तुम्ही अशी तक्रार असेल तुमची, तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. भारतीय लोकांमध्ये एक कॉमन पद्धत आहे बरं का, की काहीही गोष्ट झाली तर ती मामूली आहे, छोटीशीच आहे असं समजतं. गुडघा दुखतोय का, वय झालं असेल, स्पेशली वयस्क पेशंट आले तर त्यांचं हे नेहमीच म्हणणं असतं, वय वाढलंय ना त्याच्यामुळे गुडघा दुखतो, वजन वाढलंय म्हणून गुडघा दुखतो, गॅस झाला असेल, कॅल्शियमची कमी असेल, अशी कुठलीही कारणं सांगून गुडघेदुखी किंवा कुठल्याही सांध्याचं दुखणं हे दुर्लक्षित केलं जातं. बरेच वेळा अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळे सांध्यांचं आरोग्य धोक्यात येतं, जॉईंट डिस्ट्रक्शन होतं आणि मग ऑपरेशनशिवाय पर्याय राहत नाही. तर आज या व्हिडिओद्वारे कुठले वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत किंवा लक्षणं आहेत जी आपण दुर्लक्षित करता कामा नये, जे आपले वॉर्निंग सायन्स आहेत असं समजून घेऊया. तर पहिलं म्हणजे स्टिफनेस. जर आपल्या गुडघ्यामध्ये किंवा कुठल्याही जॉईंटमध्ये सकाळी उठल्या उठल्या स्टिफनेस किंवा टाईटनेस जाणवत असेल तर नक्कीच दुर्लक्ष करू नका. जर तो थोड्या वेळाचा असेल, 15-20 मिनिटं, अर्ध्या तासात ठीक होत असेल, तर मे बी ह्याचं कारण साधारण असू शकतं. पण तो जर 1 तासापेक्षा किंवा 1.5 तासापेक्षा जास्ती राहत असेल तर कदाचित रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा कार्टिलेज प्रॉब्लेम्स असू शकतात. आता अशा वेळेला काय करायचं? जर आपल्याला हा त्रास सतत जाणवत असेल तर डेफिनेटली डॉक्टरांना भेटायचं, सांगितलेल्या टेस्ट करून घ्यायच्या. कारण की जर लवकर आपण ह्याचं निदान केलं तर डेफिनेटली आपण प्रॉब्लेमचं ट्रीटमेंट लवकर सुरू करू शकतो, जॉईंटचं आरोग्य वाचवू शकतो. दुसरं लक्षण आहे स्वेलिंग. जर कधी खेळता खेळता, चालताना किंवा घाईनी कुठे जाताना गुडघा ट्विस्ट झाला आणि स्वेलिंग आली पण दुखणं तेवढं नाही, तर बऱ्याच वेळा नाही, मार लागल्यामुळे, मुका मार लागल्यामुळे स्वेलिंग आली असेल असा आपण विचार करतो. कारण की दुखत तर नाही आहे ना, पण हे तर अजून डेंजरस आहे. बरेच वेळा मेनिस्कस प्रॉब्लेममुळे असं दुखणं येऊ शकतं, ज्याच्यामध्ये दुखणं फार नसतं पण स्वेलिंग असते आणि हळूहळू आतल्या आत गुडघ्याचं डॅमेज किंवा सांध्याचं डॅमेज होत असतं. आणि जर आपण हे इग्नोर केलं तर डेफिनेटली पुढे जाऊन प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतो आणि जॉईंट रिप्लेसमेंट हाच एक ऑप्शन राहतो. तिसरं लक्षण आहे रेडनेस किंवा लाली गुडघ्याची किंवा कुठल्याही सांध्याची. बरेच वेळा काही असं म्हटलं जातं की रक्तप्रवाह वाढला असेल, त्याच्यामुळे झालं असेल किंवा वात असेल असंही म्हणून लाली किंवा स्वेलिंग हे लक्षण गुडघ्याचं दुर्लक्षित केलं जातं. जर लालपणा असेल कुठल्याही सांध्यामध्ये, जर लोकल टेम्परेचर वाढलेलं असेल, सूज असेल, ताप वगैरे येत असेल, तर हे सांध्यातील इन्फेक्शनचं किंवा सेप्टिक आर्थरायटिस म्हणतात त्याला, हे लक्षण असू शकतं. हे अतिशय डेंजरस असतं. लवकरात लवकर ह्याची ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं. जर आपल्याला 3 ते 4 आठवड्यापेक्षा हा त्रास सतावत असेल तर डॉक्टरला भेटणे अतिशय गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण एक योग्य निदान करणं आपल्या जॉईंट पेनचं हे इम्पॉर्टंट आहे. कुठलाही प्रॉब्लेम असला तरी लवकरात लवकर निदान झालं तर योग्य त्या ट्रीटमेंटनी आपण त्याच्यातनं लवकर मुक्त होऊ शकतो. छोट्या छोट्या लक्षणांना अजिबात इग्नोर करू नका. लवकरात लवकर ट्रीटमेंट योग्य ती घ्या, म्हणजे आपण आपल्या सांध्यांचं आयुष्य वाढवू शकतो, निरोगी राहू शकतो, चालते फिरते राहू शकतो. सो काळजी घ्या, निरोगी राहा.